अगं काय करतेस तू? हा पेपर आईंना दाखवायला नको? अगं आईला नको दाखव, तिला त्रास होईल. गौरा, हा बॉम्ब आहे बॉम्ब. एकदा का घरात फुटला ना की मग बघ काय होतंय ते. आलेच मी. आई, तो काय पेपर वाचताय? हा पेपर वाचा. असं काय आहे त्यात? साड्यांच्या सेलची जाहिरात आली वाटतं. साड्यांचा सेल? नीट बघा, ती बातमी वाचा. अहो आत्या, मुधोळकरांच्या मोठ्या सुनेचे प्रताप छापून आलेत त्या पेपरमध्ये. आपल्या घराण्याची अब्रू वेशीवर टांगायचा विडाच उचललाय जणू तिने. अगं बाई, म्हणजे असं काय छापून आलंय? फ्रंट पेज न्यूज आहे, फोटो पण आहे. मला तर रडूच आलं वाचल्या वाचल्या. कळेच ना, सुचेच ना काय करायचं ते. पण म्हणलं तुम्हाला तर दाखवायला पाहिजे ना. मावशी, किंवा आजचाच दिवस बघायचा राहिला होता. आई आई आयो, सांभाळा स्वतःला. मुधोळकरांच्या नावाला जो काळीमा फासलाय ना या पोरीनं. मावशी, मावशी प्लीज शांत हो. हे बघ, असं धीर सोडून नाही चालणार आपल्याला. आपण बघू, करू ना काहीतरी. आता काही करण्यासारखं राहिलं नाही आणि काही सांभाळण्यासारखंही राहिलं नाही. सगळीच अब्रू केली. बाहेर तोंड दाखवायलाही जागा नाही राहिलेली. नाही नाही, अगं एवढ्या वर्षात मुधोळकर खानदानाचं नाव एवढ्या खालच्या तळाला कधीच गेलं नव्हतं ग. एवढ्या वर्षाची कमवलेली पुण्याई अशी धुळीला मिळाली बघ. अगं आता आई आणि आबांना वर जाऊन काय तोंड दाखवणार? सत्यजितनी इतक्या मेहनतीने कमावलेलं नाव या मंजिरीनं एका क्षणात मातीमोल ठरवलं. नाही तर काय होय, आता सोसायटीत सगळेजण आपल्याबद्दलच बोलत राहणार. मीठ मसाला लावून याच्या चर्चा रंगवणार. नाही ग वहिनी, एवढा वाईट दिवस आयुष्यात कधीच आला नव्हता ग. तरी मी सांगत होते नीट चौकशी करा, पण माझं ऐकलंच नाही. घाईघाईने लग्न ठरवून मोकळी झालीस. तेव्हाच का नाही अडवलं मी? बघा ना आत्या, तेव्हा जर तुम्ही अडवलं असतात ना तर आजचा हा दुर्दैवी दिवस दिसलाच नसता आपल्याला. मावशी, आता आपल्याला शांतपणे विचार करायला हवा. हे बघ, बाहेरचे काय बोलतायत त्यापेक्षा जास्त महत्वाचं सत्यजितला सांभाळणं आहे आता. नाही, या मंजिरीला या सगळ्याची शिक्षा भोगावीच लागणार, सांगून ठेवते मी. ही ना मुधोळकर खानदानाच्या मुळावरच उठलेली आहे आणि मी काय मूग गिळून गप्प बसणार आहे व्हय? ते काय नाही वहिनी, आतापर्यंत मी या प्रकरणात मध्ये पडले नव्हते, पण आता नाही. मी आता कुणाचीच पर्वा करणार नाही. आत्या, मी तर म्हणते मंजिरीची लायकीच नाहीये मुधोळकर हे आडनाव लावायची. एक मिनिट, आता आपल्याला जे काही करायचंय ते सत्यजितच्या परवानगीनेच. मावशी, सत्यजित काय तो योग्य निर्णय घेईल तिच्याबद्दल. ते काय नाही, त्याच्या निर्णयाची वाट पाहणार नाही मी. वहिनी, कळतंय ना मी काय म्हणते ते? कुठल्या जन्माच्या पापाची फळं देते ही मुलगी मला.
मी चुकले. सुनेची निवड करण्यात चुकले मी. तुमच्या आईनं ज्या विश्वासानं माझ्या हातामध्ये घराण्याची इब्रत सोपवली होती, माझ्या सुनेनं कवडी मोल ठरवली. वहिनी, आता नुसतं असं बोलत बसून रडून काय होणार आहे का? काय आत्या, आता आपण काय करणार आहोत? हो ना, आता एवढं सगळं छापून आल्यावर कुणाकुणाची तोंड गप्प करणार आपण? पास झालं. आता डोक्यावरून पाणी गेलंय. तर ह्यापेक्षा जास्त मी नाही सहन करू शकत. मंजिरीचा काय तो निकाल लावायलाच हवा. सर 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 सतीश सर, तुम्हाला नवीन सुप्रभातमध्ये तुमच्याबद्दल जे छापलं गेलं आहे ते सत्य आहे का? तुमच्या बायकोच्या प्रेम प्रकरणातूनच प्रकाश नगत्यांचा खून झाला होता का? तुम्हाला सगळ्याबद्दल नेमकं कधी आणि कसं कळलं? तुम्हाला ते सगळं मान्य आहे का? आशिषला तुम्हीच अडकवलंय असा आरोप होतोय. सर, आशिषचे आणि तुमच्या पत्नीचे पहिल्यापासून प्रेम प्रकरण होते का? माझ्या बायकोचं नाव घेतलंस ना तर जीव घेईन तुझा मी. सर, तुम्ही पत्रकारांवर हात उचलतायत. अरे चल. पत्रकारांवरती हात उचलण्याचे परिणाम माहिती नाही साहेब. काय परिणाम? काय करशील? मारून टाकेन साल्या. त्याचे परिणाम भोगाल. हे बघा, या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाहीये. ज्या पेपरने हे सगळे आरोप केलेले त्यांच्या विरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करू. बस, याच्यापेक्षा आम्हाला जास्त काही बोलायचं नाही. चल सतीश. सत्यजित मुर्दाबाद. सत्यजित मुर्दाबाद. मुर्दाबाद. सत्यजित मुर्दाबाद. मुर्दाबाद. सत्यजित मुर्दाबाद. तुमचे लग्न आधीपासून आशिषशी प्रेम संबंध होते का? जे काही छापून आलंय ते खरं आहे. या सर्व प्रकरणात तुम्ही कोर्टाला फसवलं, याचा अर्थ असा होतो का? तुमचे लग्न आधीपासून आशिषशी प्रेम संबंध होते का? तुमचं आधी ज्या मुलाबरोबर प्रेम होतं त्या मुलाकडे तुम्ही पुन्हा जाणार आहात का? म्हणजे तुमचा घटस्फोटाचा विचार आहे काय? आज पेपरमध्ये जे काही छापून आलं आहे ते सगळं खरं आहे का? बोला मॅडम, काहीतरी बोला. सांगा सांगा तुम्ही. मावशी, तू स्वस्त बस, बघू एका जागी. कशी बसू प्रिया? मुलगी ना आता गेली माझ्या देवळामध्ये पतिव्रतेचा आवडून. येऊ दे तिला, मी बघते तिच्याकडे. आज तिचा निकाल मी लावणारच आहे. मावशी, आपण फक्त तिच्याबद्दल बोलतोय. आणि सत्यजितचं काय? त्याला जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा काय होईल? आणि वहिनी, सत्यजितवर या सगळ्याचा काय परिणाम होईल ग? सत्यजितची मनस्थिती आधीच वाईट आहे. त्यात आता हे नवीन प्रकरण. त्याला अजून काय काय सहन करावं लागणार आहे ना, खरंच काही कळत नाहीये मावशी. आणि हे सगळं फक्त त्या मंजिरीमुळे. त्याची यात काहीच चूक नसताना. सत्यजित कुठे ते बघायला पाहिजे. त्याला फोन लाव. त्याला म्हणावं ताबडतोब घरी निघून ये. मी बोलावलंय म्हणून सांग. काय झालं? नाही, फोनच उचलत नाहीये तो. तू मग ऑफिस मध्ये फोन लाव. तिकडे विचार कुठे गेला, एकटा गेलाय का कोणी बरोबर आहे त्याच्या, हे विचार. हॅलो, मी मुधोळकरांच्या घरातून बोलते. सत्यजित ऑफिसमध्ये आहे का? कुठे? बरं, ते ऑफिसमध्ये आले तर त्यांना अर्जंटली घरी फोन करायला सांगा. ओके. नाही, तो ऑफिसमध्ये नाही आहे. सकाळीच बाहेर पडलाय. कुठे गेलाय कोणाला माहिती नाही. सत्यजितचं रक्षण करले बाबा. अगं वहिनी, अगोदर त्या मंजिरीपासूनच सत्यजितचं रक्षण करायला हवं. सत्यजितच्या जीवावर सुटली ती. मावशी,
सत्यजित असं काहीही झालेलं नाहीये. आपण काहीच झालं नाहीये. एवढं सगळं होऊन गेलं आणि तरीही तू म्हणतोस की काहीच झालं नाही. आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली, लग्न केलं. जेव्हा वेळ होती तेव्हाच ऐकून घ्यायला हवं होतं तुझं. सगळं व्यवस्थित चाललं होतं रे विहंग. ही एक मुलगी आयुष्यात आली आणि बघ आज काय झालं. उद्ध्वस्त झालो मी पार. संपलं सगळं. तर काय तोंड दाखवू मी लोकांना रे. लोकांचं सोड, स्वतःला तोंड दाखवायची सुद्धा लायकी नाही उरली माझी आता. कुठे निघालास? मला घरी जायला हवं. नाही सत्यजित, तू कुठेही जाणार नाहीयेस. इथे माझ्या समोर तू असा बसून राहणार आहेस, कळलंय? त्यानं काय फरक पडणार आहे? सत्यजित हे बघ, तू आता घरी जाण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीयेस. आणि अरे असं नसतं सत्यजित. संकट काय तुला आज नवीन आहेत? आजपर्यंत जसा प्रत्येक संकटातून तू मार्ग काढलास, त्यातनं बाहेर पडलास, तसाच ह्यावेळी होईल. मला विश्वास आहे तू याही संकटातून बाहेर पडशील. अरे ही तर साधी वाऱ्याची झुळूक आहे फक्त, त्यालाही तू असा घाबरून जाणार आहेस? नाही सत्यजित, मी तुला असा खचू देणार नाही, अजिबात नाही. या वाऱ्याच्या झुळकीत सुद्धा मला नीट उभं राहता येत नाहीये विहंग. मी वादळातून मार्ग काय काढणार आहे? वेडा आहेस का तू? हा, अरे रोज एवढ्या घटना घडतात, खून होतात, दरोडे पडतात, शेकडो करोडोचे भ्रष्टाचार होतात. पण काय, पेपरमध्ये छापून येतं, न्यूज चॅनल्सवरती त्याच्यावर इश्यू होतो, बस. पुढे काय? दुसऱ्या दिवशी लोक सगळं काही विसरून जातात. अरे लोकांना काही पडली नाही या सगळ्या प्रकरणांची. लोकांचं सोड, पण आपलं काय? स्वतःचं काय? नाही रे विहंग, माझी अब्रू वेशीवर टांगली गेली. वा, सत्यजित मुधोळकरची अब्रू एवढी हलकी आहे का की जी अशी एका दिवसात वेशीवर टांगली जाईल? नाही. आणि सत्यजित, तुला चांगलं माहिती आहे ही सगळी खेळी त्या दादा होळकरची आहे. बस सत्यजित, बस. आणि हे बघ, आता मी सांगेपर्यंत इथून हलायचं नाहीये, कळलं? घ्या, वाचा. मुधोळकर हे नाव मानाने घेतलं जातं कोल्हापुरात, पण आज हेच नाव म्हणजे शिवी झाली आहे मंजिरी. आणि ते फक्त तुझ्यामुळे. आई, असं काय बोलताय तुम्ही? यात माझा काहीच संबंध नाही. कुठल्या तोंडाने बोलतेस तू हे? आता तरी आम्हाला फसवणं थांबव. मनासारखं झालंय ना करून? आनंदानं उकळ्या फुटत असतील ना मनात? मग आता हे रडायचं नाटक कशाला? आई प्लीज, तुम्ही असं नका बोलू. तुम्हीच बघता, मी 24 तास घरात असते, तुमच्या नजरेसमोर असते. मी कसं काय हे सगळं पेपर मध्ये देईन? काही विचारलेलं नाहीये मंजिरी. आणि मला तुझं काही ऐकायचं पण नाहीये. हे असे अब्रूचे धिंडवडे काढणारेस हे जर आधी माहिती असतं ना, तर सत्यजित पहिल्यांदा तुला घराबाहेर काढलं होतं तेव्हाच कायमचं घराबाहेर ठेवलं असतं मी. लग्नात तर आम्ही फसवले गेलोच आहोत, पण तुला माझी मुलगी मानलं ही माझी दुसरी मोठी चूक झाली.
कायम तुझ्यासाठी मी सत्यजितशी भांडत आले आणि त्या दिवसांचं फलित काय तर हा आजचा दिवस. आई असं नाही हो, तुम्ही गैरसमज करताय माझ्याबद्दल. मी कसं प्रिया 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 तू तरी सांग ना आई ना, तुझा पूर्ण विश्वास आहे ना माझ्यावर. तू म्हणाली होतीस, तू त्यांना सांग आधी समजावून. प्रिया बोल ना काहीतरी. बोलायला तू काही ठेवलंच नाहीस मंजिरी. आता तुम्ही तरी सांगा, या सगळ्यात माझी काहीच चूक नाही. आई आई मी भीक मागते तुमच्या पुढे, पण प्लीज माझ्याबद्दल असा चुकीचा विचार नका करू प्लीज. चुकीचा विचार मी इतके दिवस करत होते मंजिरी, पण आता माझे डोळे उघडले. सत्यजितने सांगितलंय म्हणून, नाहीतर मी तुला याआधीच घराबाहेर काढली असती कायमची. आई नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे सगळं मी नाही केलं. माझी यात खरंच काही चूक नाहीये. प्लीज प्लीज मला समजून घ्या. मी मंजिरी दादा येईल घरी. आपण काळजी करत बसून काही होणार आहे का? त्याला अजून माहीत बी असेल की नाही कुणाच ठाऊक. आणि त्याला आधीच माहीत असेल तर आई अंबे त्याचं रक्षण कर. प्रिया जरा त्याला फोन ला. मावशी त्याचा काहीही उपयोग नाही. सत्यजित फोन उचलत नाहीये आणि विहंगाचा फोन लागत नाहीये. आता काय करायचंय? देव पण कुठली कठोर परीक्षा बघतोय कोणास ठाऊक. पण मावशी मला एक कळत नाहीये, जर कोर्टाने पेपरात हे सगळं छापायला मनाई केली होती तर मग हे सगळं पेपरात छापून आलंच कसं? मलाही तोच प्रश्न पडला. कळत नाहीये नेमकं काय झालंय. प्रिया तू मल्हारला फोन लाव जरा. हा बोल प्रिया. हाय मल्हार. अरे आजच्या पेपरात ते सगळं माहिती आहे छापून आलंय ते. पण हे सगळं कसं झालं? म्हणजे जर कोर्टाने हे सगळं छापायला मनाई केली होती तरी हे सगळं कसं काय छापून आलं? तेच तर कळना झालंय ना मला पण. उद्याच्या उद्या ह्या समध्या गोष्टींचा माग काढतो की नाही बघ. आणि हळूहळू हे समद प्रकरण माझ्या ध्यानात यायला लागलेलंच आहे. त्या संपादकाला तो उद्याच अटक होतीये. त्याच्यावर तर आबरू नुकसानीचा असा काही दावा ठोकणार आहे ना मी, बघशीलच तू. पण काय ना प्रिया, ह्या समध्या माग नक्की कोण आहे ते मायला अजून काही कळना झालंय मला. ते सगळं होईल पण सत्यजित. नाही आता हे असं करूनच आपल्या सत्तेची इमेज परत एकदा क्लीन होणार आहे, ध्यानात ठेवा. नाही आणि समजा मी करणार आहे ना, कशाला काळजी करताय? कळलं का? मावशीला सांभाळा, त्यांना सांगा त्यांचा मल्हार शिंदे अजून आहे, तर काळजी करायची नाही. ठेवू का आता? ओके. मावशी मल्हार असं म्हणाला की त्या पेपराच्या संपादकाला तो उद्याच्या उद्या अटक करणार आहे आणि त्याच्यावर अब्रू नुकसानीची केसही करणार आहे. प्रिया, अब्रू नुकसानीची केस करून काय होणार आहे? फार तर पैसे मिळतील, पण मुधोळकर घराण्याची जी अब्रू गेली ती गेलीच ना. हो ना, गेली ती गेलीच. त्या परिस्थितीलाही तोंड द्यायची तयारी आहे माझी. पण सत्यजित का नाही आले ना? तेव्हा त्याला हे सगळं समजलेलं नसू दे. एवढे तरी उपकार कर. आई, मला काय वाटतंय, म्हणजे जर
पेपरमध्ये हे सगळं छापून आलं असेल तर कदाचित न्यूजमध्येही दाखवत असतील दादांबद्दल काहीतरी, आणि ते जर त्यांनी पाहिलं असेल तर आपण न्यूज लावून बघूयात का? हा. ब्रेकिंग न्यूज. सत्यजित मुधोळकरांच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध चव्हाट्यावर. याविषयी वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर ह्या संबंधित अधिक माहिती मिळवण्याकरता आमच्या न्यूज रिपोर्टर्सनी त्यांच्याशी संपर्क साधला असता सत्यजित मुधोळकरांनी पत्रकारांना केली मारहाण. मुधोळकरांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाकडून बेजबाबदार वर्तणूक अतिशय निंदनीय आहे. तरी समाजाच्या प्रत्येक थरातून त्यांची छितू होत आहे.